अफ्रोह शाखा रायगड यांच्यातर्फे खारेपाट अलिबाग येथे महिला मेळावा आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रायगड व ठाणे विभागातील महिलांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यातील आदिवासींचे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या तत्काळ शासनाकडे मांडण्यावर भर देण्यात आला। थँक्यू। या जोडीच्याला सगळ्यांनी सॅल्यूट केलं पाहिजे की प्रत्येक जण खुर्चीसाठी आणि सत्यासाठी त्या ठिकाणी आशावादी असतो, परंतु त्यांचा आशावाद वेगळाच जमाती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या अधिकारानुसार आपल्याला दिलेलं आहे की या 45 जमाती महाराष्ट्रातील आदिवासी आहेत। असं असताना 10-12 जमातींना फक्त लाभ भेटतो आणि 33 आपल्या जमाती अन्यायग्रस्त आहेत। आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी कोणती जमात असेल तर महादेव कोळी, मल्हार कोळी आणि थोडेफार डोंगर कोळी असे आहेत आणि दुसरे कातकरी आणि कातकरी तसेच ठाकर जमातीचे लोक इथे राहतात। सर्वात जास्त मोठ्या संख्येने महादेव कोळी जवळपास 1 लाखाच्या वर एवढे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये। तर मला खरंच सार्थ अभिमान आहे माझ्या रायगड जिल्ह्याच्या मावळ्यांचा की त्यांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी देखील योगदान दिलं, स्वातंत्र्य लढ्यात देखील योगदान दिलं आणि आज आपल्या अन्यायग्रस्त जमातींच्या या लढ्यात देखील तुमचं मोठं योगदान आहे। वेळोवेळी तुम्ही या लढ्यात सहभागी होत असतात। सांगा बरं मला, मी जेव्हा कुराड मोर्चा केला त्यावेळेस इथले किती जण उपस्थित होते कुराड मोर्चामध्ये? बऱ्याच जणांना माहिती आहे की मी सत्कार घेत नाही जोपर्यंत माझ्या अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला न्याय मिळत नाही जमातींच्या पैकी आमच्या रायगड जिल्ह्यातील ह्या ज्या रणरागिणी सगळ्या जमाती यावर तुम्ही रायगड जिल्ह्यातल्या ज्या काम करणाऱ्या कार्य करणाऱ्या त्या सगळ्यांनी इथे या। त्यांचा सत्कार समाजाच्या वतीने मी आज करते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।